जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि विशेष व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे ते एकदम जबरदस्त होणार आहे। एकदम सिंपल स्टेप आहे। तुम्हाला माहिती आहे VN ॲपवरून एडिटिंग किती सिंपल असते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण VN कोडवरतीच बनवणार आहोत, कारण थोडंसं बिझी आहे मित्रांनो, कारण कॉन्सेप्ट बनवायला खूप जास्त टाइम लागतो। सो कमी काळामध्ये आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा, लगेच तुम्हाला समजेल। आणि त्याबरोबरच व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP क्रिएशन YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सो मित्रांनो, चला जराही न घालवता आजच्या व्हिडिओचा आपण डेमो बघूया आणि तो एडिट कसा करायचा ते शिकूया। लगना जाए सदमा गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला एडिट करण्यासाठी VN ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। VN ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल। तिथून तुम्ही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे, त्यानंतर ओपन करायचे। ओपन केल्यानंतर वरती तुम्हाला युअर प्रोजेक्ट असा एक ऑप्शन बघायला भेटेल। त्याच्या समोरच तुम्हाला एक कोड स्कॅन करण्यासाठी स्क्वेअर दिलेला आहे। त्या स्क्वेअरवरती म्हणजे त्या चौकोनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर जो आहे तुमचा कॅमेरा ओपन होईल, बट कॅमेराच्या ऐवजी तुम्हाला वरती VN कोडच्या समोर एक गॅलरी ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला एक मी QR कोड दिलेला आहे, तो QR कोड तुम्हाला व्हिडिओवरती कुठेही दिसू शकतो, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। तो QR कोड इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। QR कोड सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर व्हिडिओ प्ले होईल आणि यानंतर इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन बघायला भेटेल। तिथून तुम्ही यूजवरती डाउनलोड करून क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या गॅलरीमधला कुठलाही एक फोटो सिलेक्ट करून येस वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन येईल, त्या नेक्स्ट ऑप्शनवरती खाली क्लिक करायचं आहे। तुमचा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी रेडी होऊन जाईल। रेडी झाल्यानंतर यात बघू शकता तुमचा फोटो दिसतोय, तर त्या फोटोला तुम्हाला क्रॉप करायचं असेल तर तुम्ही इथे एडिट ऑप्शनवरती क्लिक करून इथे क्रॉप ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला जसा फोटो क्रॉप करायचा असेल तसा तुम्ही करू शकता आणि राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ रिझोल्युशन या ठिकाणी 1080 पिक्सल ठेवायचे, फ्रेम रेट याचा 60 ठेवायचं आहे आणि ॲव्हरेज बिट रेट जाईल थोडंसं 25च्या प्लस ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक्सपोर्ट करायचं आहे। म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही रील्सला अपलोड केला तरी देखील HD मध्ये दिसणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।